नमस्कार. शारदा अकॅडमीचे यूट्यूब चॅनल पडघा डायरीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज माझ्यासोबत श्री शशांक तांबोळी साहेब आहेत. नमस्कार सर. नमस्कार. शारदा अकॅडमीबद्दल जी आज आपण मुलाखत घेत आहोत आपली, तर या संदर्भात शारदा अकॅडमीची कल्पना आपणास कशी सुचली आणि नेमकं काय कारण ठरलं? धन्यवाद सर. पहिले मी आपले आभार मानतो की आपण आज माझे शारदा अकॅडमी जी आम्ही स्थापन केलेली आहे त्यामागचं कारण आणि उद्देश समजून घेण्याकरता जे माझ्याशी आज आपण संवाद साधत आहात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. शारदा अकॅडमीबद्दल तुम्हाला सांगायचं तर शारदा अकॅडमीची स्थापना 4-5 वर्षापूर्वी म्हणजे करोनापूर्वीच आमची सुरुवात झाली होती. परंतु दुर्दैवाने करोना आला आणि त्याचं कार्य थांबलं. परंतु योगायोगाने मागच्या काही 15 महिन्याच्या पूर्वी काही पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या शाळेमध्ये संपर्क साधला आणि त्यांनी सायबर क्राईमबद्दल आम्हाला सांगितलं की आता या काळामध्ये सायबर क्राईमद्वारे महिलांची, विद्यार्थ्यांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्याबद्दल त्यांना काही मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी आमच्या शाळेमध्ये संपर्क साधला. त्याच वेळेस मला पुन्हा एकदा ती कल्पना लक्षात आली की जी आपण महिलांच्या समस्या म्हणजे महिलांचे जे मुख्यत्वे विषय आहेत, आरोग्याचे विषय, शैक्षणिक विषय आहेत किंवा सामाजिक विषय, तो हेतू मनात घेऊन जी महिलांची आम्ही संस्था स्थापन केली होती. बरोबर. तर अशी पुन्हा जाणीव झाली की खरंच आजच्या काळात तर त्याची फारच गरज आहे. आणि म्हणजे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला सायबर क्राईम, आणि हल्ली काळाची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी फ्रॉड होत आहेत. खूप तो एक इन्सिडन्स झाला. पण त्याद्वारे मला पुन्हा जाणीव झाली की आपल्या संस्थेला परत आपण पुनरावस्थेमध्ये पुनरुज्जीवित करायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणूनच आम्ही आता काही दिवसापूर्वीच संस्थेचं पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने महिलांचं प्रबोधन, मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एक कार्यक्रम घेतला होता पडघा येथे. सायबर क्राईमचा ते आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन केलं आणि पुन्हा अशा रीतीने योगायोगाने ही संस्था आहे ही पुन्हा कार्यरत करावी असं मनामध्ये आलं आणि आम्ही सुरुवात केली. या विषयाची काळाची गरज आहे. हा, काळाची गरजच. कारण संस्था भरपूर असतात, परंतु महिलांचे प्रश्न महिलांनीच कसे सोडवायचे किंवा हाताळायचे ही एक मुख्य त्यामागे एक हेतू होता की महिलांना व्यासपीठ द्यायला पाहिजे, त्यांना पाठबळ द्यायला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. कारण ते सुरू करण्यासाठी त्यांना निश्चितच कोणाची त्या सपोर्टची गरज असते आणि तो सपोर्ट आपण देऊया ह्या उद्देशाने मी ती संस्था स्थापन केली. व्हेरी गुड. छानच, खूपच सुंदर. सर, आपण माजी सरपंच म्हणून पण पदभार सांभाळलेला आहे. हो. त्याचबरोबर टी.ए. पाटील मध्ये आपण उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. तर या ठिकाणी महिला शिक्षक आणि अनेक पालकांचा संबंध येतो. आपल्या संस्थेमध्ये आपण महिला शिक्षकांनाच प्राधान्य दिलेले असं का? चांगला प्रश्न आहे. कारण जवळजवळ आमच्या या संस्थेच्या सभासदांमध्ये 70 ते 80% महिला आहेत. तर त्याचं एक कारण असं की पहिली 25 वर्ष आम्ही शाळेमध्ये शैक्षणिक माध्यमामध्ये काम करतो. तर आमच्या शाळेमध्ये 90% या शिक्षिका महिला आहेत. त्यामुळे त्यांना शिकवत असताना, आपल्या शाळेमध्ये शिक्षणाचं काम करत असताना बऱ्याच महिला पालक आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचा संपर्क आहे. त्यांच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्याचबरोबर शिक्षक हा एक फक्त त्यांचा पेशा नसून शिक्षक एक सेवाभावी काम आहे. समाज घडवण्याचं ते काम करत असतात. त्यामुळे त्यांचा पिंड एक सेवाभावी असतो आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ते त्यांच्या अनुभवाचा म्हणजे गेले आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत 15-15, 20-20 वर्ष शिक्षणाचं काम करतात आणि त्याच महिलाचा अनुभवाचा पण आपण उपयोग करून घेऊ शकतो असं मला वाटलं आणि म्हणून मी त्यांना महिलांना जास्तीत जास्त सामावून घेतलेले आहे.
शिक्षक हे देशाचा म्हणजे म्हणजे पाया बनवणारा असा एक समाजाचा मोठा हा, कारण त्यांचा पिंड हा सेवाभावी असतो आणि कुठले तुम्ही सामाजिक काम करता तेव्हा तुमचा भाव हा सेवाभावी असा वाटतो. आणि त्यांचा अंतर्भाव आपण केला खूप म्हणजे खूपच दूरदृष्टी दिसते या ठिकाणी. सर, माझा पुढील प्रश्न आहे आपणाला की हे जे आपण सर्व सुरू केलेलं आहे तर म्हणजे भविष्यातील तुमचं नेमकं विजन काय आणि आराखडा काय काय ठरवलंय तुम्ही, काय धोरण आहे तुमचं या बाबतीत? खरं वाटतं सांगायचं तर असं निश्चित कुठला आराखडा म्हणजे आम्ही असा विजन म्हणजे कुठला असं हेच करायचं असं ठरवून केलेलं नाही. बरोबर. की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना महिलांच्या ज्या समस्या आहेत, मग त्या आरोग्यविषयक असो, त्या शैक्षणिक असो किंवा त्यांना करिअर मार्गदर्शन करायचे असो, तर आमच्या संस्थेमध्ये जे सभासद आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून का कुठल्या कार्यक्रमाला आपल्याला प्राधान्य द्यायला पाहिजे, कुठल्या कार्यक्रमाची काळानुसार गरज आहे, ते त्यांच्यावरती आम्ही सर्व आमच्या मंडळातले सभासद त्याच्यावर चर्चा करतील आणि मग कुठल्या विषयाला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे आणि मग वेळेनुसार त्या गोष्टीला प्राधान्य देऊन आम्ही ते कार्यक्रम राबवू. परंतु आमचा एक अट्टहास राहील की प्रत्येक कार्यक्रमामधून आपण समाजाला काहीतरी म्हणजे विशेषतः महिलांना काहीतरी आपण मेसेज दिला पाहिजे, काहीतरी त्यांचं प्रबोधन म्हणजे त्यांना एक स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने. हा, स्वयंपूर्ण. कारण आर्थिक मार्गदर्शनची पण गरज आहे. कारण आता तुम्ही बघत असाल का या धकाधकीच्या जीवनामध्ये महिला जेव्हा घरची जबाबदारी उचलत असतात तेव्हा आर्थिक भार सुद्धा त्यांना उचलण्याची आवश्यकता आहे. खूपच गरज. त्यामुळे मग त्यांना त्या अनुषंगाने त्यांना आर्थिक सक्षमीकरण कसं होईल, पाठबळ त्यांना मार्गदर्शन करावं लागेल. त्यांना करिअरसाठी त्यांना शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण कुठल्या प्रकारे घेतलं पाहिजे याचं मार्गदर्शन केले जाईल, जेणेकरून ते सक्षम होतील. कारण